हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनलॉक पीसीएमबी अकॅडमी. मी आकांक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं एमएसटी सीईटी एक्झाम काय आहे, या एक्झाम साठी कोण एलिजिबल आहेत, कोणते स्टुडंट्स एलिजिबल आहेत, नेमकं क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय असतो, पीसीबी ग्रुपचा सिलेबस काय आहे, पीसीएम ग्रुपचा मार्किंग कशा प्रकारे असते, त्याचबरोबर ते एक्झाम पॅटर्न कसा काय आहे, टाइम ड्युरेशन अँड ऑल दो स्टफ, सगळ्या काही गोष्टी आपण एकदम डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या मुलांना लिटरली माहिती नाहीये की सीईटी एक्झाम काय आहे, एमएसटी सीईटी काय आहे, त्यांना या व्हिडिओ थ्रू सर्व काही गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर ही एमएसटी सीईटी एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे सीईटी सेल, जे की महाराष्ट्रामधनं कंडक्ट होते. सीईटी सेल या एक्झामला कंडक्ट करतं. ही एक्झाम होते फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ही एक सिंगल एंट्रन्स एक्झाम आहे. याच्या थ्रू आपल्याला इंजिनिअरिंग बीटेक डिग्री तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर ती ज्या मुलांचा पीसीबी बायोलॉजी ग्रुप आहे तर ते मुलं कशा फार्मसीकडे जाऊ शकतात. त्याचबरोबर ती फूड टेक्नॉलॉजी आणि अदर जे प्रोग्राम्स असतील आपल्या स्टेटमध्ये त्या सर्व गोष्टींना इथून ऍडमिशन मिळणार आहे. सो दिस इज द एंट्रन्स टेस्ट. त्यानंतर ही एक्झाम आधी फक्त एक वेळेस व्हायची, पण आता ट्वाइस होते, 2 वेळेस एक्झाम होते आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय, जर तुम्ही पहिल्या एक्झाम मध्ये कमी स्कोर सिक्युअर केला तर दुसरी एक्झाम तुम्हाला ऍज अ अपॉर्च्युनिटी देणार आहे दुसरी, आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा स्कोर बूस्ट करू शकता आणि तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे ही एक्झाम ट्वाइस होते. द सिस्टम ऑटोमॅटिकली लॉक्स युअर हायेस्ट पर्सेंटाईल आउट ऑफ 2 अटेम्प्ट. ठीक आहे. 2 अटेम्प्ट पैकी ज्यामध्ये तुमचे हायेस्ट पर्सेंटाईल येणार आहेत तर ते हायेस्ट पर्सेंटाईल फर्दर प्रोसेससाठी ग्राह्य धरले जातील. म्हणजे फर्दर तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी ग्राह्य धरले जातील. ठीक आहे. तर नेमकं सीईटी एक्झाम काय आहे कळालं का सर्वांना? आता आपण पाहून घेणार आहोत की या एक्झामसाठी कोणते विद्यार्थी एलिजिबल आहेत, कोणते विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. सो गाईज, मुलांनो, जर तुम्ही 12वी मध्ये असाल, 12वी बोर्ड क्लिअर केला असेल आणि तुमचे ऍग्रीगेट मार्क 45% येत असतील, म्हणजे काय, ग्रुपिंग जर आपण कॅल्क्युलेट करतो की जे पीसीबी ग्रुपचे विद्यार्थी आहेत त्याची ग्रुपिंग आपण कशी कॅल्क्युलेट करतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे आउट ऑफ 100 पैकी मार्क्स आपण टोटल करून पर्सेंटेज त्याचं काढलं जातं आणि ते पर्सेंटेज 45% जर येत असेल आणि तुम्ही जनरल कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल, म्हणजे ओपन कॅटेगरी मधनं तुम्ही बिलॉंग करत असाल आणि तुमचे ऍग्रीगेट मार्क 45% पर्यंत येत असतील तर तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल आहात. बट यू आर फ्रॉम द रिझर्व कॅटेगरी जस्ट लाईक एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस यापैकी जर तुम्ही कुठल्या कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल आणि तुमचे मार्क्स 40% ठीक आहे तुम्हाला या एक्झाम साठी इलिजिबल होण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट थिंग इज की तुम्ही इंडियन असलं पाहिजे, नॅशनॅलिटी तुमची इंडियन असलं पाहिजे आणि त्यानंतर एज लिमिट, कुठल्याही प्रकारची एज लिमिट या एक्झाम मध्ये नाहीये. या एक्झाम मध्ये आपण पाहून घेऊ शकता तुम्ही, जे की आपली नॅशनॅलिटी काय असली पाहिजे, इंडियन असली पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट हॅव इंडियन नॅशनॅलिटी, कॅन्डिडेट मस्ट हॅव इंडियन नॅशनॅलिटी आणि नो एज लिमिट, कुठल्याही प्रकारची एज लिमिट या एक्झाम मध्ये नाहीये. ठीक आहे. आता समोर आपण पाहून घेऊया की ही एक्झाम कशा मोड थ्रू होते. इज दिस एक्झाम इज रिटर्न, जर तुम्ही अशी हँड रिटर्न जस्ट लाईक आधी नीट एक्झाम व्हायची, नीट एक्झाम सारखी रिटर्न एक्झाम आहे का, कम्प्युटर बेस्ड आहे. सो दिस इज द सीबीटी मोड एक्झाम, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ही. 100% ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे आणि ही एक्झाम, द एक्झाम इज ऍडमिनिस्टर ऑनलाईन ऑन सेक्युअर कम्प्युटर ऍट ऑथराइज टेस्ट सेंटर. असे टेस्ट सेंटर जिथं कम्प्युटर सर्व काही गोष्टी अवेलेबल आहेत तिथं ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस एक्झाम इज की इथं कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुम्ही पाहू शकता नीट मध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे. नेगेटिव्ह मार्किंग काय असते, जर तुम्ही एखादा क्वेश्चन चुकीचा केला, ठीक आहे, चुकीचा अटेम्प्ट केला तर तुमचे त्या क्वेश्चनचे, फॉर एक्झाम्पल 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर ते 2 मार्क तर जातातच, पण त्या व्यतिरिक्त अजून तुमचे मार्क्स काटले जातात, ते निघून जातात. ठीक आहे. आणि ते
या एक्झाम मध्ये अशा कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जर तुमच्या 2 मार्काचा क्वेश्चन चुकीचा झाला तर तुमचे 2च मार्क निघून जातील. 1 मार्काचा क्वेश्चन चुकीचा झाला तर 1च मार्क निघून जाईल. ठीक आहे, तर या एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळणार नाहीये, तुम्ही पाहू शकता. आणि नेक्स्ट दिस इज द मल्टिपल चॉईस क्वेश्चन. या एक्झाम मध्ये एका क्वेश्चनचे 4 ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत, आणि त्यापैकी करेक्ट वन तुम्हाला इथे चूज करायचा आहे. ठीक आहे, तर ही काय आहे, एमसीक्यू एक्झाम आहे. त्याचबरोबर इथं कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. एक्झाम शिफ्ट, आता ही एक्झाम जी आहे ते 2 स्लॉट मध्ये होते, मॉर्निंग स्लॉट आणि आफ्टरनून स्लॉट. ठीक आहे, आता हे अकॉर्डिंग टू जेव्हा ऑफिशियल येईल, नोटिफिकेशन येईल, तेव्हा आपण सर्व काही गोष्टी पाहू की नेमकं टायमिंग कशा प्रकारे असते. बट हिअर यू जस्ट नीड टू अंडरस्टँड की 2 शिफ्ट मध्ये एक्झाम होते. 180 मिनिट तुम्हाला दिले जातात. 180 मिनिटाचा टाइम म्हणजे 3 घंटे पुरेपूर टाइम तुम्हाला इथं मिळतो. आणि त्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता की हे 90 मिनिट लॉक एक्झाम, म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर तुम्ही पीसीबी ग्रुपचे स्टुडंट असाल तर फिजिक्स केमिस्ट्री 90 मिनिट, उरलेले 90 मिनिट असतील बायोलॉजीसाठी. जेव्हा तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री अटेम्प्ट करत असाल, क्वेश्चन अटेम्प्ट करत असाल, तर तेव्हा तुम्ही बायोलॉजी सेक्शन कडे जाऊ शकत नाही. 90 मिनिट संपल्याच्या नंतर तुम्ही त्या सेक्शन कडे जाऊ शकता, म्हणजे तुमचे 90 मिनिटचं तिथं लॉक होऊन जाईल. तुम्ही हे पाहू शकत नाही, तर तुम्हाला पुरेपूर 90 मिनिटचा वापर करून घ्यायचा आहे केमिस्ट्री फिजिक्स साठी. अँड जस्ट सेम लाईक दॅट की जर तुमचा मॅथ ग्रुप असेल तर मॅथमॅटिक्स साठी वेगळे 90 मिनिट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहणार आहोत की एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे आहे, मार्किंग स्कीम कशा प्रकारे आहे. तर मार्किंग स्कीम तुम्ही पाहू शकता, 11th क्लासला कमी वेटेज दिलेला आहे ऍज कम्पेअर टू 12th क्लास. ठीक आहे, 12th क्लास सिलेबस मधनं खूप जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, 11th मधनं कमी येतात. म्हणजे 20% 11th चा सिलेबस असतो आणि 80% हा 12th चा सिलेबस असतो. म्हणजे तुम्हाला परत 11th सिलेबस कडे जास्त लक्ष देण्याची गरज इथे लागणार नाही, कारण ओव्हरऑल तुम्ही बोर्डचा अभ्यास करतच होता. ठीक आहे, आणि त्यासोबतच तुमची ही सुद्धा स्टडी होऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूया फिजिक्स केमिस्ट्रीचे किती क्वेश्चन येतात. तर फिजिक्सचे क्वेश्चन येतात 11वी मधनं 10 आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन 11वी मधनं येतात 10. ठीक आहे, ओव्हरऑल 20 क्वेश्चन तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचे पाहायला मिळतील. आणि त्यानंतर क्लास 12वीचे 40 क्वेश्चन, फिजिक्सचे 40 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे, म्हणजे 12वीला जास्त वेटेज दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, येस. आणि ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क कॅरी करणार आहे. ओव्हरऑल 100 मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्री दोघांचे मिळून. ओके, तर जर तुम्ही पीसीएम ग्रुपचे स्टुडंट असाल, मॅथमॅटिक्स तुमचा सब्जेक्ट असेल, तर इथे 10 क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील क्लास 11 चे, आणि 40 क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील क्लास 12 सिलेबस मधनं. आणि ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क कॅरी करेल, आणि याचे पण किती असणार आहे, 100 मार्क्स. आणि ओव्हरऑल इफ यू आर फ्रॉम द पीसीएम ग्रुप, तर तुमचे ओव्हरऑल एक्झाम असणार आहे 200 मार्काची. ठीक आहे, तर 200 पैकी तुम्हाला तुमचे मार्क्स तिथे घ्यायचे आहेत. ओके, अँड नाउ इफ यू आर फ्रॉम द पीसीबी स्टुडंट, जर तुमचा बायोलॉजी ग्रुप असेल तर तुम्हाला क्लास 11 चे 20 क्वेश्चन विचारले जातील, क्लास 12 चे 80 क्वेश्चन इथे विचारले जातील. हे पहा, 80 क्वेश्चन विचारले जाणार. आय रिपीट, 80 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क कॅरी करणार आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल बायोलॉजीचे तुम्हाला 100 मार्क्स मिळतील. जर फिजिक्स केमिस्ट्री सोबत आपण ऍड केले तर याचे सुद्धा किती होणार आहे, 200. गॉट इट, तर या सर्व गोष्टी आहेत. सो मॅथमॅटिक्स रिक्वायर हायर सॉल्विंग अॅक्युरेसी ऍज ईच क्वेश्चन होल्ड डबल वेटेज. तर मॅथमॅटिक्स मध्ये जास्त सॉल्विंग आणि अॅक्युरेसी वगैरे असते, त्यामुळे इथं दोन म्हणजे क्वेश्चन कमी दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे 2 मार्क्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत प्रत्येकी एका क्वेश्चन द्वारा. नेक्स्ट, तुम्ही या सर्व गोष्टी नोट करून घ्या, नेमकं कशा प्रकारे हे सर्व आहे. आता आपण पाहूया की ऍप्लिकेशन फीस कशी आहे. ऍप्लिकेशन फीस तुम्हाला किती पैसे द्यावा लागणार आहेत अप्लाय करण्यासाठी एक्झाम साठी. सो इफ यू आर फ्रॉम द जनरल और ओपन कॅटेगरी, तर तुम्हाला इथे 1300 रुपये
पे करावे लागतील. अँड इफ यू आर फ्रॉम द रिझर्व क्लासेस, रिझर्व कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल, जस्ट लाईक SC ST OBC VGDT VJNT SBC EWS PWD कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथे 1000 रुपये द्यावं लागत असेल. आणि दो स्टुडंट्स हु हॅव बोथ ग्रुप, जस्ट लाईक जनरल ग्रुप तुमचा असेल, तुम्हाला दोन्ही अटेम्प्ट द्यायचे असतील तर तुम्ही जर जनरल कॅटेगरी मधनं असाल तर तुम्हाला 2600 रुपये लागतील. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मधनं असाल तर तुम्हाला किती 2000 रुपये इथे पे करावे लागतील एक्झामिनेशन फीस. ठीक आहे, जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला. ठीक आहे, या सर्व गोष्टी कळाल्या का सर्वांना? नेक्स्ट आपण पाहूया डिटेल सिलेबस काय आहे, सिलेबस स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, 11वी पेक्षा 12वीला जास्त वेटेज दिलेलं आहे. 11वीला 20% आहे तर 12वीला पहा तुम्ही 80% वेटेज आहे. आय रिपीट 80% वेटेज इथं 12वीला दिलेलं आहे. ठीक आहे, तर 12वी तुमचं बोर्ड सोबत एकदम शांत आणि निवांत मध्ये तुमचा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे, कारण तुम्ही बोर्डचं प्रिपरेशन त्यावेळी करतच असाल. नेक्स्ट आपण पाहूया सिलेबस. बायोलॉजीचा सिलेबस काय असणार आहे. तर क्लास 11th मध्ये तुम्ही पाहू शकता, क्लास 11 चे टॉपिक असतील बायोमॉलिक्यूल, रेस्पिरेशन अँड एनर्जी, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रीशन. त्याचबरोबरती क्लास 12 चे चॅप्टर असतील जे की 80% कॅरी करत आहे, रिप्रोडक्शन, प्लांट्स अँड एनिमल्स मध्ये, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, बायोटेक्नॉलॉजी अँड ऑर्गॅनिझम, फिजिओलॉजी, सर्क्युलेशन, कोऑर्डिनेशन. या सर्व गोष्टी, हे सर्व टॉपिक तुम्हाला विचारले जातील एक्झामसाठी. यामधनं तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत. तर हे सर्व डिटेल बायोलॉजीचा ऍज अ बायोलॉजी ट्युटर, बायोलॉजी मेंटर, मी सर्व काही गोष्टी क्लिअरली एकदम आपल्या युट्यूब चॅनल वरती नियमितपणे व्हिडिओ अपलोड करेल आणि एकदम सिंपल वे मध्ये फ्री ऑफ कॉस्ट एकदम तुमच्या डोक्यामध्ये कॉन्सेप्ट बसेल अशा प्रकारे. त्यासोबतच डाऊट सॉल्विंग सुद्धा आपण सेशन ठेवू, त्यासोबतच आपण MCQ प्रॅक्टिसिंग, PYQ या सर्व गोष्टी सुद्धा करणार आहोत. तर तुम्ही त्यासाठी काय करा की लगेच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ टाकेल मी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच्या लगे येईल आणि तुम्ही फॉलो करू शकाल एक्झॅक्टली तुमचा रुटीन आणि सर्व काही गोष्टी, तुमचा अभ्यासक्रम वगैरे. नेक्स्ट इथं पाहू शकता तुम्ही फिजिक्सचा सिलेबस काय आहे. फिजिक्सचे क्लास 11th मध्ये येतील मोशन इन प्लेन, लॉ ऑफ मोशन, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल, थर्मल प्रॉपर्टीज, साऊंड ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टरचे बेसिक्स वगैरे या सर्व गोष्टी 11वी मधनं विचारल्या जातील. नेक्स्ट आपण पाहणार आहोत 12वीचा सिलेबस काय आहे. तर रोटेशनल डायनामिक्स, थर्मोडायनामिक्स, वेव ऑप्टिक्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड AC सर्किट, ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लिया अँड डिव्हाइस. या सर्व गोष्टी 12वी मधनं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत. तर त्यानंतर आपण पाहूया की एक्झॅक्टली केमिस्ट्रीचा सिलेबस कशा प्रकारे असणार आहे आणि मॅथचा, या मॅथ सुद्धा राहिलेला आहे. तर केमिस्ट्रीचा ऍक्च्युली मुक्ता मॅमने केमिस्ट्री एकदम छान वे मध्ये आणि सर्व काही गोष्टी क्लिअर करत ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. बट नॉर्मल इथे मी एक ब्रीफ देते की केमिस्ट्रीचा सिलेबस काय असणार आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता, नाहीतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, मी साईडला होते. ठीक आहे, इथं पाहू शकता तुम्ही केमिस्ट्री 11वी मधनं बेसिक कॉन्सेप्ट, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिएक्शन, स्टेट ऑफ मॅटर, एस ब्लॉक एलिमेंट, त्यानंतर ऍब्झॉर्प्शन, कोलॉइड, GOC, हायड्रोकार्बन, हे सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सॉलिड स्टेट हे सर्व 12वीचा सिलेबस आहे. सोल्युशन, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल अँड थर्मोडायनामिक्स अँड कायनेटिक्स, P ब्लॉक, DF ब्लॉक, कोऑर्डिनेशन, कंपाऊंड, हॅलोजन्स, अल्कोहॉल, अल्डिहाइड अँड लास्ट इज पॉलिमर. तर हे सर्व केमिस्ट्री सिलेबस आहे. या थ्रू आपल्याला हे सर्व स्टेट बोर्डचं आहे आणि ऑब्विसली त्यामधनच क्वेश्चन येणार आहेत आणि तुम्हाला ते सर्व अटेम्प्ट करायचे आहेत. नेक्स्ट इज मॅथचा सिलेबस, तुम्ही इथे नोट डाऊन करू शकता. मॅथ मध्ये क्लास 11th मध्ये 10 क्वेश्चन विचारले जातील, जे की ट्रिग्नोमेट्री, सेकंड, स्ट्रेट लाईन, सर्कल, मेजर ऑफ डिस्पर्शन, permutation and combination, probability, limits, continuity and functions. क्लास 12 पाहू शकता. मॅथमॅटिकल लॉजिक्स, त्यानंतर मॅट्रिक्स, ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स अँड वेक्टर्स, लाईन, प्लेन अँड लिनियर प्रोग्रामिंग, कॅल्क्युलस, डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन. या सर्व गोष्टी मॅथ मध्ये तुम्हाला विचारले जातील.
फॉर द एक्झाम ऑफ MST CET. ठीक आहे. तर हे सर्व होतं मॅथ बद्दल. आता याच्यामध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन असेल, कोणता डाऊट असेल, कोणती इन्फॉर्मेशन भेटली नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता. त्याच आधी तुम्ही अनलॉक PCMB अकॅडमीला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकू आणि नियमितपणे व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. आणि गॅरंटी देऊन सांगते की तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे जर तुम्ही फॉलो केलं, जर तुम्ही सबस्क्राईब केला आणि नियमितपणे अभ्यास केला अनलॉक PCMB अकॅडमी द्वारे. ठीक आहे. आणि एक्झॅक्टली हे सर्व काय फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. कुठल्याही प्रकारचे पैसे पेमेंट वगैरे काय करायची तुम्हाला इथे गरज लागणार नाही. युट्यूब वरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सर्व काही लेक्चर्स मिळून जातील. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करणार आहोत. तर ऍज अ बायोलॉजी मेंटर मी तुम्हाला सांगते की बायोलॉजी आपण स्टार्ट करणार आहोत ह्युमन फिजिओलॉजी पासून, आणि त्यामध्ये 11th मध्ये विचारले जाणारे सर्व क्वेश्चन, सर्व कॉन्सेप्ट कशा प्रकारे विचारतात आणि त्या अकॉर्डिंगली एकदम प्रॉपर वे मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही काय करायचंय, सबस्क्राईब करायचे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. प्रॉपर अभ्यास करायचा आहे. कन्सिस्टंटली 1 वर्ष अभ्यास करायचा आहे. आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. कशासोबत? ॲनिमल फिजिओलॉजी सोबत भेटूया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.